अनेकांना वाटतंय की सत्ता आणि पॉवरच्या जोरावर शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे एकनाथ शिंदेंकडेच राहील। पण थांबा, वकील कपिल सिब्बल यांच्या हाती लागलेले 3 असे टर्निंग पॉइंट्स जे संपूर्ण निकालाचा रोख बदलू शकतात। नेमके काय आहेत ते 3 डाव पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लगेचच एस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका। सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत अत्यंत निर्णायक सुनावणी सुरू असून माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या कार्यकाळामध्ये नोंदवलेली अशी काही निरीक्षणे आहेत ज्यामुळे हा निकाल एकाच बाजूने लागणं कठीण बनलंय। कपिल सिब्बल यांच्याकडे 3 असे मजबूत मुद्दे आहेत ज्यावर ठाकरे गटाची संपूर्ण आशा टिकून आहे। पहिला मुद्दा असा की फक्त आणि फक्त विधिमंडळातील आमदार किंवा खासदारांच्या बहुमताच्या आधारे मूळ पक्ष आणि चिन्ह कोणा एका गटाला देता येत नाही, तर पक्षाचे एकूण संघटनात्मक बहुमत जास्त महत्त्वाचं असतं। दुसरा मोठा मुद्दा म्हणजे बंडखोरीच्या सुरुवातीला जे 16 आमदार गुवाहाटीला गेले होते तेव्हा ठाकरेंचे प्रतोद सुनील प्रभू यांनी बजावलेला व्हीप हा वैध होता आणि भरत गोगावले यांची नियुक्ती बेकायदेशीर ठरवण्यात आली होती। मग ते 16 आमदार वेळेतच अपात्र का झाले नाहीत? आणि तिसरा मुद्दा म्हणजे शिवसेना घटनेतील बदल आणि पक्षप्रमुखांचे अधिकार। बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर पक्ष घटनेत झालेले बदल जर असंविधानिक मानले तर मग 2014 नंतरच्या सगळ्या निवडणुका आणि निवडून आलेले आमदार देखील कायदेशीर पेचात अडकतात। तर दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे यांच्या वकिलांचा दावा आहे की ही पक्षात झालेली फूट नसून केवळ पक्षांतर्गत गटबाजी आहे। तसेच केंद्रीय निवडणूक आयोगाला काही स्वायत्त अधिकार असतात आणि त्यात कोर्टाने हस्तक्षेप करू नये असा युक्तिवाद शिंदे गटाकडून वारंवार केला जातोय। पण मग प्रश्न असा उपस्थित होतो की विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन्हींपैकी कोणाच्याही आमदारांना अपात्र का ठरवलं नाही? जर दोन्ही गट कायदेशीरदृष्ट्या वैध ठरतात तर मग मूळ पक्षाची मालकी आणि चिन्ह हे फक्त एकाच गटाकडे कसं जाऊ शकतं? आजच्या या सुनावणीत शिवसेनेला युक्तिवादासाठी 3 तास तर राष्ट्रवादीला 2 तास मिळालेले होते। कायद्याच्या तज्ज्ञानुसार जर हा कायदेशीर पेच सुटत नसेल तर सर्वोच्च न्यायालयाला हे चिन्ह गोठवून दोन्ही गटांना स्वतंत्र चिन्हावर लढण्याचे आदेश द्यावे लागतील, कारण हाच निर्णय भविष्यात होणाऱ्या पक्षांमधील फोडाफोडीसाठी आणि इतर राज्यांमधील राजकीय संघर्षासाठी एक पायंडा ठरणार आहे। माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी जर स्पष्ट म्हणलं होतं की उद्धव ठाकरेंनी स्वतःहून मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला नसता तर आम्ही त्यांना पुन्हा मुख्यमंत्री पदावर बसवलं असतं। आता न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर ही महत्त्वाची सुनावणी सुरू आहे। तारीख पे तारीख पडत असतानाही उद्धव ठाकरेंनी शेवटचा आशेचा किरण म्हणून सर्वोच्च न्यायालयावर विश्वास ठेवला आहे। काय कपिल सिब्बल हे 3 डाव टाकून शिंदे गटाला धक्का देणार की सुप्रीम कोर्टाचा निकाल ठाकरे गटाचं भवितव्य ठरवणार? तुम्हाला काय वाटतं? बहुमताच्या जोरावर पक्ष मिळणं योग्य आहे की पक्षाध्यक्षांचा अधिकार अंतिम असावा? तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।